हाय गाईज, आज बनवत आपण आंबाडीचं सुकं. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. आधी आपण घेतले ओली आंबाड, ते आता आपण साफ करून घेणार आहोत. सगळे कोस काढणार त्याची. खूप वेळ जाणार ह्याला आता, तरी थोडीच आहे असे काढणार. ताजी असली ना की जरा पटापट होते. तरी ह्याला बराच वेळ जाईल आता. पाणी दे. इथे आता आपण बघू शकता साफ करून इथे बघू. अशी आपल्याला ही सर्व आंबाड साफ करून घ्यायची, कारण एवढी होईपर्यंत ना तरी बराच वेळ जाणार आहे. अशीच आपण सगळी करून घेऊया. अशा प्रकारे सर्व साफ करून घ्यायची. ही सर्व आता आपण करून घेऊया. इथे तापली आंबाड सोलून झाल्या. इथे आपण कढई तापवायला ठेवली, त्यात आपण तेल टाकतोय. इथे तापली आंबाड सोलून साफ करून धुवून घेतली. केवढीशी झाली साफ करून. आंबाड आम्ही आंबाड पण बोलतो, करंदी पण बोलतो. इथे आपण कांदा घेतलाय, बटाटा घेतलाय, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं लसूण. आता आपण बघूया कसं करतात. इथे आपण लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये. आता आपण त्यात टाकूया कांदा. कांदा आपण चिरून घेतलेला आहे. 2 कांदे घेतले आपण मिळून. आता आपण त्यात काय टाकतो बघूया. हळद. त्यात आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं हिंग, चांगला कांदा परतवून घेऊया. आता आपण त्यात टाकले टोमॅटो. टोमॅटो पण आता आपण परतवून घेऊया कांद्यासोबत. आता आपण त्यात टाकते आंबाड, ओली आंबाड. थोडीशी कोथिंबीर. आता आपण टाकूया घरचा मसाला.
आता आपण एकत्र करून घेऊया. आता आपण त्यात टाकणार आहोत बटाटो नाही बटाटा. आता आपण त्यात टाकूया पाणी. आपल्याला किती थोडंसं हवे पाणी टाकायचं, तसं. आपले सुकी करायचे. आणि त्याच्यावर आता आपण ठेवणार आहोत डिश. एक मोठी उकळी घेऊया आणि मग कमी गॅसवर शिजवून घेऊया. आता इथे आपण डिश काढून घेतलेली आहे. मस्त अशी त्याला उकळ काढली आपण. आता आपण त्यात टाकतोय चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर. आता तिला एक 5 मिनिटं आपण घेऊया ना. हो 2 मिनटं उकळवर परत मीठ टाकले ना आता. दोन मिनटं झाकण ठेवूया. इथे आता आपण झाकण डिश वरती काढली आहे. आता आपण शिजली आहे का बघूया. झाली आहे ना रेडी. हो हो इथे आपली रेडी झाली. आपण ह्याला खाली काढूया आधी. घेऊया. आता आपण तिला वाटीत घेऊया. आंबाट बघा केवढीशी झाली. हा ती छोटीच असते ना, शिजून तशीच होते. इथे आपलं जेवण रेडी झालेलं आहे. चपाती, ओली आंबाडीचं सुकं आणि कांदा, सफेद कांदा जो आपल्याला लागतोच. तर इथे आपली रेसिपी रेडी झाली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.